आता थेट जाऊयात उद्योजक राम भोगले सुद्धा आपल्यासोबत आहेत. राम सर, मुळातच ज्या पद्धतीनं आता नव्या नव्या टेक्नॉलॉजीज येत आहेत त्या टेक्नॉलॉजीजचा म्हणजे AI सारखी टेक्नॉलॉजी असेल आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी याचा उपयोग ही उद्योजकातली क्रयशक्ती वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं होऊ शकेल किंवा काय तुम्हाला अपेक्षित आहे? बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातनं डेटा ॲनालिटिक्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या दोन गोष्टींकडे मोठ्या प्रमाणावरती कल आहे. आणि याच्या माध्यमातून म्हणजे लार्ज डेटा ॲनालिटिक्समधनं सुरुवातीच्या काळात उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेण्याकरता फायदा झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यातून अजून रिफाईनमेंट्स येत आहेत आणि ज्या गोष्टी करायला 2 महिने 3 महिने 6 महिने काही वर्ष कालावधी लागत होता, अशा गोष्टी करण्याकरता कालावधी कमी कसा करता येईल याच्याकरता या नवीन तंत्रज्ञानांचा वापर होतोय. केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर 3D प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी जी होती ती सुरुवातीला अतिशय मर्यादित वापर होता, पण आता 3D प्रिंटिंगच्या टेक्नॉलॉजीमधनं बायोमेडिकल सायन्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालेलाच आहे. पण इंजिनिअरिंग उत्पादनांच्यातनंही 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून उत्पादन करण्याकडे कल आहे आणि तशी शक्यता आता निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या यातल्या किती तंत्रज्ञान आज भारतात कारखानदारांना परवडतं याच्याविषयी जरी प्रश्नचिन्ह असलं तरीही भविष्यात हे सगळं तंत्रज्ञान भारतात निश्चितपणे येणार आहे आणि इकॉनॉमिकली व्हायबल म्हणजे आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षमतेने ते वापरलं जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि यालाच धरून मी असं म्हणतो की शेतीविषयी आपली चर्चा झाली. शेतीमध्ये कामगार मिळणं, शेतीमध्ये काम करायला माणसं मिळणं ही अतिशय अवघड गोष्ट झालेली आहे. शेतीत काम करणं याला ग्लॅमर नाही, तिथे कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन आहे असं लोकांना वाटत नाही. आणि सोशल सिक्युरिटीच्या दृष्टीने विचार केला तर शेतीमध्ये सोशल सिक्युरिटीजही कुठल्याही प्रकारे कामगारांना मिळत नाही. त्याचप्रमाणे कष्टप्रद काम असल्यामुळे ते करण्याची मनोवृत्ती कमी कमी होत गेलेली आहे आणि त्यामुळे लोक घरी बसतात पण शेतात काम करायला जात नाहीत. तर इथेही मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येण्याची गरज आहे आणि ते तंत्रज्ञान म्हणजे अमेरिकेत ज्या पद्धतीने किंवा युरोपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ज्या पद्धतीने अतिशय प्रचंड मोठाली मशीन हार्वेस्टिंग आणि प्रोसेसिंग करता वापरली जातात, ऑनफिल्ड वापरली जातात, तशी यंत्र आपल्याकडे कामाची नाही आहेत. कारण आपल्याकडे शेतीचा साईज हा काय 1000 एकर 2000 एकर 5000 एकर असा नाहीये. 2 एकर 5 एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला परवडेल असं तंत्रज्ञान आणि अशी उपकरणं चालतील असं बघणं फार महत्वाचं आहे. सोलार पंप्सच्या माध्यमातून आता मी बघतो की महाराष्ट्रात तरी प्रवास करत असताना अनेक शेतांच्यातनं आता सोलार पंप्स दिसायला लागलेत आणि त्याबद्दल खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारा असा होता की विजेची उपलब्धताच नसायची योग्य वेळेला. म्हणजे पाणी असेल तर ट्रान्सफॉर्मर जळलेला असल्यामुळे 15-15 दिवस वीज नसायची आणि दिवसा वीज नसल्यामुळे रात्री बेरात्री शेतात जाऊन काम करावं लागायचं. सोलार पंपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हा विषय संपण्याकरता प्रयत्न चाललेले आहेत. पण त्यातनं एक प्रश्नही निर्माण होईल की हा सोलार पंप वर्षातनं 150 दिवस कदाचित पाणी पंप करण्याकरता वापरला जाईल, पण तो वीज मात्र जवळजवळ 320-330 दिवस निर्माण करणार आहे. अगदी खूप ढग असतील आणि पाऊस असेल ते दिवस सोडले तर इतर दिवशी काही ना काही वीज तो निर्माण करणार आहे. या विजेचा वापर करून शेतातली अनेक कामं करू शकणारी उत्पादनं जोपर्यंत निर्माण होत नाहीत आणि त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण करण्याकरता सरकार काही प्रयत्न करत नाही, तोपर्यंत शेतीत उपयुक्त तंत्रज्ञान जे मार्जिनल शेतकऱ्याला परवडेल, जे कुठल्याही वीज मंडळाच्या भरोश्यावर असणार नाही, त्याच्या स्वतःच्या शेतीत निर्माण झालेल्या विजेवर अवलंबून असेल,
असं निर्माण करण्याकरताही काम करण्याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि खूप मोठ्या संधी त्या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अगदी खरं आहे आणि त्या अनुषंगानं उपाय होतील असं आपण म्हणू शकतो.